आता बातमी दिल्लीमधून साहित्य संमेलन आयोजकांचा भोंगळ कारभार दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। दुपारी 4:30 वाजताचा नियोजित कार्यक्रम होता जो अद्याप सुरू झाला नाहीये। हजारो साहित्यप्रेमी आणि पाहुणे त्यामुळे ताटकळत आहेत। उद्घाटन कार्यक्रमामुळे मुख्य सभा मंडपातल्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष होतंय। उद्घाटन कार्यक्रम पार पडूनही साहित्यप्रेमी ताटकळले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं हे साहित्यप्रेमी आलेले आहेत आणि ते ताटकळत बसले। तर शेकडो साहित्यप्रेमी पाहुणे हे आता प्रतीक्षेत आहेत। 4:30 ची वेळ होती या कार्यक्रमाची, मात्र अजूनही हा कार्यक्रम सुरू झाला नाहीये। एकीकडे उद्घाटन कार्यक्रम पार पडला, मात्र मुख्य सभा मंडपातल्या कार्यक्रमाकडे या उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळे मग दुर्लक्ष झालंय का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं साहित्यप्रेमी जे दिल्लीमध्ये पोहोचले आहेत या साहित्य संमेलनाकरता, त्यांना मात्र प्रतीक्षा करावी लागते। 4:30 चा नियोजित कार्यक्रम जो अजूनही सुरू झालेला नाही। उद्घाटन कार्यक्रमामुळे मग मुख्य सभा मंडपातल्या या कार्यक्रमाकडेच दुर्लक्ष झालंय का? हा कार्यक्रम नेमका का सुरू झाला नाही? आयोजकांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे याची या उत्तराची प्रतीक्षा आहे। मात्र सध्या तरी आयोजकांचा हा भोंगळ कारभार आहे अशी चर्चा साहित्यप्रेमींमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।